प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. आज पुन्हा एकदा रोफे चॅनलचे मी आभार मानत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. त्याचप्रमाणे ज्याने आकाशाने पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचे मी आभार मानतो. आणि आज 2025च्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आलेलं असताना आता ख्रिसमस सीझन सुरू आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य हा त्या घाई गडबडीत आहे. कपडे घेणे, खाणे पिणे करणे आणि हे ख्रिसमसची तयारी. काही लोक ख्रिसमसलाच चर्चला येतात, काही लोक प्रभू भोजनाला येतात, पण जे निवडलेले खरे लोक आहेत ते प्रत्येक रविवारी चर्चला येतात. परंतु आज एका अशा विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत की 2000 वर्षापासून या ख्रिसमसबद्दल आम्ही विचार करीत आहोत आणि कायमस्वरूपी मरिया, गव्हाणीत गुंडाळलेलं बाळ, 3 मागी लोक, त्याने अर्पण आणलं, मेंढपाळ रानात मेंढरे राखीत होते. हे आपण असं वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे. परंतु मला असं वाटतं की आम्ही फेलियर आहोत. आम्ही ऐकत जरूर आलेलो आहोत, परंतु खऱ्या रीतीनं आमच्यामध्ये ख्रिस्त जन्मलेला आहे का, आणि असेल तर त्याचं एव्हिडन्स काय आहेत हे आम्ही स्वतः तपासून बघू, इतरांना नको तपासायला. बऱ्याच लोकांची धारणा अशी आहे की ख्रिसमस, नाताळ हा ख्रिस्ती धर्मीय लोकांचा सण आहे, परंतु अजिबात नाही, खोटं आहे. हे थोतांड आहे. मी तर म्हणेन हा ख्रिस्ती धर्मीय लोकांचाच हा संदेश नाही आहे, हा सण नाही आहे. कारण देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ह्यामध्ये कुठं म्हटलेलं आहे की ख्रिस्ती लोकांसाठी देवाचा एकुलता एक पुत्र दिला? या ठिकाणी कुठं म्हटलं आहे की इस्रायली लोकांच्यासाठीच तो एकुलता एक पुत्र दिला? या ठिकाणी कुठं म्हटलेलं आहे की ते आशिया खंडात दिला ना, आफ्रिका खंडात, ऑस्ट्रेलिया खंडात देवाचा एकुलता एक पुत्र दिला देवानं? नाही आहे, जगावर म्हटलेलं आहे. आणि ही गोष्ट आपण ध्यानात ठेवू. आणि म्हणून देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र, जग त्याने निर्माण केलेलं आहे. योहान पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही, आणि त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त ज्याने अवघे निर्माण केले विश्व, ज्याने संपूर्ण आकाशाने, पृथ्वी आणि समुद्र त्याच्यामध्ये जे पण आहे अस्तित्वात ते सगळं त्याने निर्माण केलं, परंतु त्याचा जन्म एका गव्हाणीत झाला. काय आश्चर्य वाटत नाही कधी आपल्याला? काय तो राजवाड्यात जन्म घेऊ शकला नसता? काय त्याला एखादं घर मिळालं नसतं? काय एखादी धर्मशाळा मिळाली नसती? काय एखादं सॅनेटोरियम मिळालं नसतं? मग गव्हाणीत का जन्म दिला? असं काय कारण आहे? यामध्ये हा काही इत्तेफाक नाही, हा काही योगायोग नाही आहे. हा देवाचा प्लॅन आहे, देवाची योजना आहे. का? कारण नियम, त्याचं प्रिन्सिपल ते जरा सुद्धा चुकणार नाही आहे. एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले, पापाच्या द्वारे मरण शिरले. सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले, असं रोमकरास पत्र 5 अध्याय 12 वचनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जो एक मनुष्य आहे त्याचं आपण हे बघायला पाहिजे की कोण आहे तो मनुष्य. ज्या देवाने पहिला मनुष्य घडवला त्या मनुष्यानं देवाच्या विरुद्ध बंड केलं, त्यानं पाप केलं, त्या पापाच्या द्वारे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आल्या, किंबहुना शेवट मरण त्याच्या जीवनामध्ये आलं. आणि ते मरण नाहीसं करण्यासाठी देवाला काहीतरी प्लॅन करावा लागला. त्याची गोष्ट माहीत नाही आहे. वर्षातून एकदा बकरं कापायचं, वर्षभर केलेलं पाप त्याच्यामध्ये धुतलं जायचं. इब्री लोकास पत्र 9 अध्याय 22व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे
रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा नाही आहे. आणि मग ते वर्षातून एकदा बकरं कापायचं आणि मग ते बकरं कापल्यानंतर आपलं पाप क्षमा झाली आणि परत वर्षभर पाप करायला रिकामं झालो. या प्रत्येक क्रियेमध्ये देव वैतागला. एक वचन तुमच्यासाठी मी वाचतो. यशया याचा 42वा अध्याय आणि 14 वचन. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी दीर्घकाळ मौन धरले, मी स्तब्ध राहिलो, मी स्वतःला आवरले. वेणा देणाऱ्या स्त्रीप्रमाणे मी आता कणत आहे, उसासे व धापा टाकीत आहे. वैतागला परमेश्वर या कृतीला. आणि म्हणून शेवटी त्यानं आपला एकुलता एक पुत्र एक कोकऱ्याच्या रूपानं सर्व मानवजातीच्या पापासाठी बलिदान स्वरूपाने दिला. यासाठी की फक्त क्षमा नको आहे, तर त्या पापातून पूर्णपणे त्याचा बिमोड करून त्याला मुक्त करणं गरजेचं आहे मनुष्याला. आणि त्यानं बघितलं की एकही जिवंत मनुष्य नाही की ज्याचं रक्त सांडावं. आणि मग येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र, जो योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि त्या येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवण्याचा मुख्य हेतू जो होता तो तुमच्यावर आणि माझ्यावर असणारं प्रेम. पण प्रेम आहे परंतु कृती नाही, तर ते प्रेम शून्य आहे. त्या प्रेमाच्या प्रती देवानं कृती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. का दिला? कारण रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा नाही. परंतु हे कोकऱ्याचं आणि वासराचं रक्त निकामी ठरलं. आणि म्हणून देवानं त्याला कोकरा म्हणून पाठवायचं होतं. आणि जर कोकऱ्याला जन्म घ्यायचा आहे तर तो राजवाड्यात नाही घेऊ शकत, तो चांगल्या घरात घेऊ शकत नाही, त्याला गोठाच पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला. एक वचन मलाकी याचा 4था अध्याय आणि 2रं वचन त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे तुम्ही आपण वाचूया ते वचन. मलाकी याचा 4था अध्याय आणि 2रं वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल, तो गोठ्यातल्या वत्साप्रमाणे तुम्ही बागडाल. आज तो न्यायत्वाचा सूर्य आहे. मलाकीचं पान ओलांडल्या नवा करार तुम्हाला दिसेल. आणि सगळ्या जुन्या करारामध्ये बलिदान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, गाईचं आहे, बैलाचं आहे, जनावरांचं आहे, वासराचं आहे, कोकऱ्याचं आहे, परंतु ते निकामी ठरलं. आणि म्हणून देवानं वैतागला देव आणि म्हटलं नाही आहे, ह्याच्यातून पाप मुक्त होऊ शकत नाही. इर्मया 2रा अध्याय 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही स्वतःच खाराने धुतले, तुम्ही पुष्कळसा साबण लावला, परंतु माझ्या दृष्टीने पापाचा डाग तसाच आहे. इर्मया 13वा अध्याय 23वं वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, काय कुशी आपल्या कातड्याचा रंग बदलू शकतो का? असे होईल तरच त्या तुम्हाला जे पापाला सवकलेले आहात त्या तुम्हाला चांगले आचरण करता येईल. आणि म्हणून आपण फेलेर आहोत, आपण चांगलं आचरण करू शकत नाही. मग मनुष्याचा देवाबरोबरचा तुटलेला संबंध हा जोडणार कसा? आणि बऱ्याच वेळेला या गोष्टी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तो गोठ्यामध्ये जन्माला आला आणि मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये तो वाढत गेला. आणि 33.5 वर्ष झाल्यानंतर तो वधस्तंभावर एक कोकऱ्याप्रमाणे त्यानं स्वतःला अर्पण केलं. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आता मुद्दा असा आहे की त्याचं येण्याचं जे कारण आहे, हा जो ख्रिस्त जयंती आहे, अनेक प्रकारच्या जयंत्या साजऱ्या होतात, परंतु येशू ख्रिस्ताची जयंती एक युनिक आहे, अल्टिमेट आहे, अलौकिक आहे. त्याचा जन्म गोठ्यात झाला, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. त्याचं मरण एका गुलामाप्रमाणे, एका पापी माणसाप्रमाणे झालेलं आहे.
त्याचं पूर्ण आणि त्याचं पुनरुत्थान. आज प्रत्येक सण असेल ठराविक राज्यापुरता आहे, ठराविक जिल्ह्यापुरता आहे, ठराविक राष्ट्रापुरता आहे, परंतु हा एकच ख्रिसमस नावाचा जो सण आहे तो संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. हे अलौकिकता आहे त्याची आणि त्याचं कारण पण तेवढं महत्त्वाचं आहे. आणि ते कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. का बाबा? जशी मुले एकाच रक्त मांसाची होती तसा तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. येशू ख्रिस्त. का? कारण देव आत्मा आहे, त्याला शरीर नाही आहे. मग त्यानं शरीर धारण केलं, तो देही झाला. यासाठी त्याने आपल्यामध्ये वस्ती केली आणि प्रत्येक मानव जातीचं प्रतिनिधित्व देवाला करण्यासाठी त्याला मरण प्राप्त होतं. आणि देह आणि रक्त आणि मांस धारण केल्याशिवाय मरणाचा अनुभव येत नव्हता. आत्मा मरत नाही. आणि काय येशू ख्रिस्त आला तर जशी मुले एकाच रक्त मांसाची होती तसा तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की पुढं 15 वचनामध्ये मिळेल. काय हेतू आहे? हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. याचा अर्थ काय? आणि जे आयुष्यभर मरणाच्या दास्याच्या भयाने जे गुलामगिरीत आहेत त्यांना मुक्त करावं. आणि मग काय झालं? आता आपण एक उदाहरण सांगतो मी, जगिक उदाहरण. कधी आपण ॲम्ब्युलन्स बघितलं असणार तर त्याच्यावर कोणतं चित्र आहे ते बघा. बघितलं नसेल तर आता बघा. प्रत्येक ॲम्ब्युलन्सवर एक चित्र आहे आणि ते चित्र जे आहे ते सापाचं चित्र आहे आणि तो एकच साप आहे. असं कोणाला वाटतं का? आनंद वाटतो का की ॲम्ब्युलन्स आपल्या घरासमोर येऊन थांबल्या आणि लोक उतरत आहेत? आनंद वाटतो आपल्याला? कदापि नाही. कारण ॲम्ब्युलन्स म्हणजे धोक्याची घंटा आहे. ॲम्ब्युलन्स म्हणजे मृत्यूचं चिन्ह आहे. साप म्हणजे मृत्यूचं चिन्ह आहे. उदाहरणार्थ योहान सुवर्तमान 3रा अध्याय आणि 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मोशेने जसे अरण्यात सर्प उंच केला तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केले जाईल. मोशेने सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केले जाईल. याचा अर्थ येशू ख्रिस्ताला उंच केले जाईल. हे एक साप, येशू ख्रिस्त हा एक साप. दोन्ही सापामध्ये काय डिफरन्स आहे? आज त्या ख्रिसमस जो आहे, येशू ख्रिस्ताचा जन्म आहे, तो त्याचं महत्त्व समजण्यासाठी आम्हाला या 2 सापाचा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये मोशेच्या मिसर देशातून लोकांना गुलामगिरीतून सोडून आणल्यानंतर पुन्हा ते पाप करू लागले आणि पाप करू लागल्यानंतर त्या अरण्यामधले साप त्यांना चावायचे आणि मरायचे. रोज तसं होत असताना मोशे देवाकडे गेला. देवाला म्हणाला की यांना साप चावतो मरतो, काय करू मी? देव म्हणाला की एक पितळेचा साप कर, उंच धर, काठीला बांध आणि जेव्हा एकाला साप चावेल त्या माणसानं त्या सापाकडे बघायचं, ते विष पूर्णपणे उतरलं जायचं आणि ते विष उतरलं जायचं आणि म्हणून ते तेवढ्यापुरतं. परंतु येशू ख्रिस्ताला एक साप केलेला आहे आणि मनुष्याच्या पुत्राला त्या सापाप्रमाणे उंच केलं जाईल. तर या ठिकाणी करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये शेवटी लिहिलेलं आहे, मरण विजयात गिळले गेले आहे. याचा अर्थ ज्या मोशेनं सर्प घेतला होता तो राजवाड्यात गेला, त्या राजासमोर तो काठी टाकली, त्याचा साप झाला, त्यांनी पण केलं, ते साप टाकला. परंतु मोशेच्या सापाने त्या मिस्री सापाला गिळून टाकलं. हे एक द्योतक आहे, हे एक योजना आहे की येणाऱ्या दिवसामध्ये तो सापाच्या रूपाने येशू ख्रिस्त येणार आहे. अरे बापरे, ऐकताना कसं तर वाटतंय, पण शास्त्रात लिहिलेलं आहे.
आणि मग ॲम्ब्युलन्समध्ये जसा एक साप आहे तशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड वाईड मेडिकल सायन्सचा लोगो जर तुम्ही बघितला, तुम्हाला माहीत नसेल तरी पण मी सांगतो, जर पॅरामेडिकल कोण असेल तर त्यांनी त्याच्यावर विचार करावा. वर्ल्ड वाईड मेडिकल सायन्सचा लोगो जो आहे ते रोमकाराच्या पत्रामध्ये लिहिलेला आहे. 5वा अध्याय 17 वचनामध्ये, एका मनुष्याच्या आज्ञाभंगानं पाप जगात शिरलं आणि तो मरण पावला. परंतु एका मनुष्याच्या आज्ञापालनानं सुद्धा तो मरण पावला. अरे हा कोण? आदामानं आज्ञाभंग केला तो मेला, येशू ख्रिस्तानं आज्ञा पालन केलं तोही मेला. ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? कारण या ठिकाणी एका सापाच्या एक साप जो आहे त्याला गिळण्यासाठी येशू ख्रिस्त हा साप म्हटलेला आहे. लस देतात, लस. कोणतीही लस जर दिलेली बघितलं तर ते एखादा जंतू असतो, टीबी, कॉलरा, कोणताही अर्ध मेला तो आपल्या शरीरात सोडतात आणि आपल्यामध्ये असणार आहे तो त्याला फाईट करून तो गिळून टाकतो. आणि जेव्हा चांगला येतो तेव्हा तो आपल्यामधली जी पेशी आहे ती त्याला गिळून टाकते आणि आपल्याला आरोग्य मिळते. हे लाईफ आयुष्यभर आहे. आता यामध्ये म्हटलेलं आहे की जशी मुले एकाच रक्तमांसाची तसा तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, यासाठी की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला येशू ख्रिस्ताच्या मरणाने शून्यवत करावे, नाहीस करावे आणि जे आयुष्यभर मरणाच्या गुलामगिरीच्या दास्यामध्ये आहेत, भयामध्ये, त्यांना मुक्त करावं. आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळं वधस्तंभावर त्यानं मरण सोसलं आणि सैतानाचा बीमोड केला आणि त्याच्या सत्तेवर त्यानं नाहीसं केलं त्याची सत्ता. असं म्हटलेलं आहे गलतीकरासपत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये, काळाची पूर्णता झाली, देवाने आपल्या पुत्राला पाठवलं, तो नियमशास्त्रातून जन्मलेला, एका कुमारी स्त्रीपासून जन्मलेला असा तो झाला. ही त्याची योजना होती, यासाठी तो येशू ख्रिस्त आला. परंतु तो देव म्हणून आलेला नाही आहे, तो मनुष्याचा पुत्र म्हटलेला आहे. आणि त्यानं काय केलं की सर्व मानवजातीचं प्रतिनिधित्व केलं. काय प्रतिनिधित्व केलं? ही सर्व मानवजात पापी आहे, त्यांचं सगळ्यांचं पाप मी माझ्यावर घेतो आणि दंड बघतो, ह्यांना मुक्त करा. परंतु सिस्टम अशी आहे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि मग या ठिकाणी देवाने काय केलं? येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे तुम्हाला आणि मला जीवन दिलं. आणि शेवटचं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे, ते म्हणजे इब्री लोकासपत्र 5वा अध्याय 5वं वचन. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा त्याला मेलेल्यातून उठवला तेव्हा देव म्हणाला, आज मी तुला जन्म दिला आहे, आज तू माझा पुत्र झालेला आहेस. जेव्हा येशू ख्रिस्त या कुमारी स्त्रीच्या पोटी जन्माला, तो देव म्हणून नाही, पूर्ण मनुष्य म्हणून, कारण त्याला मनुष्य म्हणून पापाचा दंड भरायचा होता. तो त्याचा जन्म, त्याचं जे महत्त्व आहे ते मरण्यासाठी तो आला, त्याला पुरण्यात आलं आणि त्याला देवाच्या कृतीवरील विश्वासाच्याद्वारे त्याला उठवलं गेलं. तो उठू शकत नव्हता. जसं एखाद्या स्त्रीच्या पोटातून बाळ जन्माला येत नाही तर त्याचं सिझरिन करायला लागतं. कलसेकरासपत्र 2 अध्याय 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवाच्या कृतीवरील विश्वासाच्याद्वारे त्याला उठवलं आणि म्हटला, देव आज मी तुला जन्म दिलेला आहे, आज तू माझा पुत्र आहेस. हा खरा ख्रिसमस आहे. आणि म्हणून त्या बाळ म्हणून नाही बघायचं त्याला, तर त्याला बाबा म्हणून बघूया आपण. येशू ख्रिस्त आता मोठा झालेला आहे. 2000 वर्षापासून आपण त्याला बाळच दाखवतो आणि मग आपण त्या एका चाकोरीत गुरफटलेला आहे आपण, त्याच्यातून आपण बाहेर येऊया, त्या रूढी परंपरेतून बाहेर येऊया आणि खरा ख्रिस्त आमच्या हृदयात जन्मणं गरजेचं आहे. तो मोठा आहे, त्यानं पापावर विजय मिळवलेला आहे आणि तुम्ही आणि आम्ही जबाबदार आहोत इतरांना ख्रिस्ताप्रमाणे आपण एक उदाहरण व्हावं. तोच खरा ख्रिसमस आहे. ख्रिसमस हा ख्रिस्ती लोकांचा सण नाही, सर्व मानवजातीचा, सर्व धर्मियांचा. त्याच्यासाठी तो आला, मरण पावला, मेलेल्यातून उठला आणि मग देव म्हणाला, आज मी तुला जन्म दिला आहे. तो खरा ख्रिसमस आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. देव बापा, धन्यवाद देतो या सुंदर अशा संदेशासाठी. आणि त्या येशू ख्रिस्ताला आम्ही बाळच म्हणून बघू नये,
तर प्रभू आतापर्यंत आम्ही जसं इब्री लोकांच्या पत्रात सांगितलं, आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, परंतु कोणीतरी तुम्हाला वचनाची मुळाक्षरे शिकवण्याची गरज आहे, तुम्हाला दुधावरच राहण्याची गरज आहे, तुम्हाला जड अन्न चालत नाही, परंतु आम्ही हे जड अन्न या ख्रिसमसच्याद्वारे आम्ही घ्यावं आणि आमच्यामध्ये एक मॅच्युअर ख्रिश्चन मनुष्य असा आम्ही स्वतःला बनवावा आणि इतरांच्या समोर एक साक्ष म्हणून आम्ही उभं राहावं, असं तुझ्या दयेने कृपेन कर. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात केले म्हणून ऐकवा. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.